कुपवाड एमआयडीसी मधील नटराज कंपनीजवळ रस्त्यालगत शुक्रवारी रात्री प्रेम प्रकरणाच्या कारणावरून एका युवकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वर्मी घाव घालून खून केल्याची घटना घडली आहे। उमेश मच्छिंद्र पाटील असं मयत तरुणाचं नाव आहे। घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केलंय। त्याबाबत महेश मच्छिंद्र पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। कुपवाड एमआयडीसी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे गतीने फिरवत दोघा जणांना अटक केली आहे। साहिल उर्फ सुमित मधुकर खिलारे, मॉडेल सोनिया उर्फ अथर्व किशोर शिंदे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। एमआयडीसी मधील एका पुठ्ठ्याच्या कारखान्यात मयत उमेश पाटील आणि अथर्व उर्फ सोनिया शिंदे हे कामाला होते। शुक्रवारी रात्री 9:15 दरम्यान नटराज कंपनीजवळ रस्त्यालगत अंधाराचा फायदा घेत संशयित सोनिया आणि त्याचा साथीदार हल्लेखोराने प्रेम प्रकरणाच्या कारणावरून उमेश पाटील याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वर्मी घाव घातला। वर्मी घाव बसल्याने गंभीर जखमी अवस्थेत उमेश रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसताच हल्लेखोरांनी पलायन केलं। घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनेचा पंचनामा केला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या उमेश पाटील याला आयुष हेल्पलाईन टीमच्या रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल केलं। उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले। घटनेची माहिती मिळताच मिरजेचे पोलीस उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या। कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी दीपक भांडवलकर व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सतीश शिंदे यांच्या पथकाने तपासाची चक्रे गतीने फिरवत अवघ्या काही तासातच दोघा जणांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली। संशयितांवर कुपवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रेम प्रकरणातून खून झाल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाले। अधिक तपास पोलीस करत आहेत। शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी कवटेमंकाळ तालुक्यातील तिसंगी येथे तीव्र विरोध केलाय। संतप्त शेतकऱ्यांनी मोजणी बंद पाडली। यावेळी अधिकारी आणि शेतकरी यांच्यात जोरदार वादावादी झाली। अखेर मोजणी न करताच अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे परत यावं लागलं। कवटेमंकाळ तालुक्यातील तिसंगी गावच्या हद्दीत शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी व सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात रोखून धरलं। जबरदस्ती केल्यास आंदोलन तीव्र केलं जाईल असा इशारा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांनी दिलाय। यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता। यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी शेतकऱ्याला दमदाटी केल्याचं दिसून आले। प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या पाया पडणाऱ्या शेतकऱ्याला जर प्रशासन जेलमध्ये टाकणार असेल तर सहन केलं जाणार नाही। शेतकरी पाया पडून विनंती करताना प्रांताधिकारी दिघे यांच्या भूमिकेमुळे शेतकरी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। तिसंगी गावात शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणी व सर्वेक्षण करण्यासाठी मिरज विभागाचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, कवटेमंकाळच्या तहसीलदार अर्चना कापसे यांच्यासह अधिकारी ग्रामपंचायत कार्यालयात आले होते। यावेळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाचे दिगंबर कांबळे, वामन कदम यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। शेतकऱ्यांची 1 इंच जमीन आम्ही महामार्गाला देणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा। शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणाऱ्या राज्य शासनाचा धिक्कार करण्यात आला। भरधाव एसटीने काल एका तरुणीला चिरडलं। या अपघाताला 12 तासही उलटले नाही तोवर आज पुन्हा त्याच रस्त्यावर भरधाव एसटीने एका दुचाकीस्वारास उडवले। रात्री 10:30च्या सुमारास सिव्हिल चौकात हा अपघात झाला। या अपघातात दुचाकीस्वार वैभव गुरुदत्त कोळी हा जखमी झाला असून शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत। सिव्हिल चौक ते स्टँड रस्त्यावर 24 तास वर्दळ असते। काल सकाळी जय मातृभूमी व्यायाम मंडळानजीक शर्वरी राजकुमार कुलकर्णी या तरुणीस एसटीनं चिरडलं। या अपघातानंतर हळहळ व्यक्त करण्यात आली। प्रशासनाविरोधात संतापाची लाट जनमानसातून उमटली। त्यानंतर पालिकेने आज अतिक्रमण हटवण्याचा एक फार सकाळी केला। रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्याची नौटंकी केली आणि यंत्रणा तशीच राहिली। आज रात्री राम मंदिर चौकातून वैभव कोळी हा दुचाकीवरून सिव्हिल हॉस्पिटलच्या दिशेने निघाला होता। त्यावेळी बस स्थानकातून कोल्हापूर माजलगाव एसटी भरधाव वेगाने येत होती। त्यात प्रवाशांची संख्याही अधिक होती। सिव्हिल चौकात रात्री 10:30च्या सुमारास भरधाव एसटीने कोळी याच्या दुचाकीला जोराची धडक दिली। त्याला काही अंतर फरफटत नेलं। त्यानंतर चालकाने एसटी थांबवली तोवर नागरिकांची मोठी गर्दी परिसरात जमा झाली। जखमी कोळी याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं। प्रवासी आणि बघ्यांची मोठी गर्दी परिसरात होती। जिल्हा परिषदेला पूरग्रस्त गावांना यांत्रिकी बोटी खरेदीसाठी आपत्ती व्यवस्थापनाकडून 4 महिन्यांपूर्वी सुमारे 3.25 कोटींचा निधी देण्यात आलाय। मात्र अधिकाऱ्यांच्या समन्वयाअभावी निविदा प्रक्रिया प्रलंबित आहे। या प्रकरणाच्या तक्रारीनंतर आता पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांनीच लक्ष घातल्याची चर्चा सुरू आहे। जिल्ह्यात 2019 साली आलेल्या महापुरावेळी बोट उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना अनेकांचा जीव गेल्याची घटना घडली आहे। ही घटना विसरली नसताना जिल्हा परिषदेत 4 महिन्यापासून बोट खरेदीचा गोंधळ सुरू आहे। महापुराचा धोका तोंडावर
यांत्रिक बोटींची खरेदी वेटिंगवर अशी स्थिती दिसतेय। आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्हा परिषदेकडे सुमारे 3,35,17,000 रुपयांचा निधी उपलब्ध असताना निविदा प्रक्रिया राबवण्याच्या पद्धतीमुळे हे प्रकरण प्रलंबित आहे। यंदा आपत्ती व्यवस्थापनामधील निधीतून संभाव्य पूरग्रस्त गावांना यांत्रिक बोटी देण्याचा प्रस्तावित आहे। यासाठी जिल्हा परिषदेने निविदा प्रसिद्ध केली। या निधीतून सुमारे 25 बोटी खरेदी केल्या जाणार आहेत। सध्या पावसाचा जोर वाढलाय, आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करण्यात येते। त्याच्या अनुषंगाने ज्या गावांमध्ये महापुराचा धोका पोहोचू शकतो अशा गावांना गरजेनुसार यांत्रिक बोटी देण्यात येणार आहेत। मिरजेतील शिवशंकर टॉकी समोर असलेल्या कागले बांबू डेपो समोर पेटबुल जातीच्या श्वानाने बैलगाडीला बांधलेल्या बैलावर हल्ला करून बैलाच्या तोंडाचा लचका तोडलाय, तसेच मानेवर हल्ला करून जखमी केले। धनगर गल्लीतील कृष्णा बंडगर यांनी तो बैलगाडीला बांधला होता। पेटबुल जातीचे श्वान कुत्रा पाळण्यावर बंदी आहे, तरीही हा श्वान पाळला जातोय। श्वान पालक घटनास्थळावरून गायब झालाय। सीसीटीव्हीच्या आधारे श्वान मालकाचा शोध सुरू आहे। पेटबुल जातीचे श्वान घेऊन हा मालक गांधी चौकातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला होता। तेथून ते श्वान घेऊन कागले बांबू डेपो जवळ आल्यानंतर पानपट्टीवर सिगारेट ओढण्यासाठी म्हणून थांबला होता। तिथेच कृष्णा बंडगर यांनी आपला बैल चापून बैलगाडीला बांधला होता। त्याचवेळी या श्वानाने बैलावर हल्ला चढवला। त्या श्वानाचा हल्ला इतका जबरदस्त होता की बैलाच्या जिभेचा लचका तोडला, जीभ फाटली, तसेच मानेवर, तोंडावर, पायावर गंभीर जखमा केल्या। पेटबुल जातीच्या श्वानाने बैलावर हल्ला केल्यानंतर श्वानाच्या मालकाने तिथून पळ काढलाय। तेथील नागरिकांनी त्या बैलाची सुटका केली। महापालिकेच्या डॉग व्हॅनने त्या श्वानाला ताब्यात घेतले। बैलाचे मालक कृष्णा बंडगर यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली असून पोलीस गांधी चौकी पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पेटबुल श्वानाच्या मालकाचा शोध घेत आहेत। साळमळगेवाडी येथे भाजीपाल्यामध्ये गांजाची बेकायदा लागवड केल्याच्या ठिकाणी छापा टाकून 12,85,000 किमतीचा गांजा जप्त करण्यात आलाय। कारवाईत 128 किलो ओला गांजा जप्त करण्यात आलाय। गांजाची लागवड करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे। गुरुवारी रात्री उशिरा जत पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली। या प्रकरणी पोलिसांनी संजय प्रभाकर गिरीबुवा याच्यावर गुन्हा दाखल केलाय। जत पोलिसांना साळमळगेवाडीत शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली होती। पोलिसांनी पथक तयार करून गुरुवारी रात्री गिरीबुवा यांच्या शेतात छापा टाकला। कारवाईत भाजीपाल्यामध्ये लागवड केलेली 6 ते 8 फुटाची गांजाची ओली झाडे जप्त करण्यात आली। त्याचं वजन 128 किलो 503 ग्रॅम भरलं। त्याची बाजारभावानुसार किंमत 12,85,040 रुपये होती। या प्रकरणी गिरीबुवा यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेनुसार बेकायदा औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबतची फिर्याद उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण यांनी जत पोलीस ठाण्यात दिली आहे। या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण, पोलीस नाईक राजेंद्र सावंत, विनोद चकटे, विक्रम घोदे, तोहिद मुल्ला, सुभाष काळे, नवनाथ करंडे यांनी सहभाग घेतला होता। या प्रकरणी सहाय्यक निरीक्षक बिरप्पा लातुरे अधिक तपास करत आहेत। शिराळा तालुक्यात गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी दुप्पट पाऊस जून महिन्यातच पडलाय। अजूनही पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक ती सर्व दक्षता घ्या। शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ सामान्य माणसांपर्यंत पोहोचवा, अशा सूचना आमदार सत्यजित देशमुख यांनी केल्या। शिराळा पंचायत समितीमध्ये आयोजित अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी विभागनिहाय आढावा घेण्यात आला। यावेळी आमदार देशमुख म्हणाले, शासकीय योजना सर्वसामान्य लोकांसाठी आहेत, त्या योजनांचा लाभ त्या लोकांना देण्यासाठी अधिकाऱ्यांनी कामे करावीत। पंचायत समितीमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सन्मानाची वागणूक देऊन त्यांच्या कामाचा निपटारा करा। रोजगार हमी योजनेतून पानंद रस्त्याच्या कामाला प्राधान्य द्या। विहीर, जनावरांचा गोठा, शौचालय युनिट या लाभार्थ्यांची जास्तीची निवड करा। थकीत रोजगार हमी कुशलचे अनुदान देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू। पशुसंवर्धन विभागाने पावसाळ्यात जनावरांचं लसीकरण करावं। पूरस्थितीत आवश्यक ती दक्षता घेऊन औषध फवारणी करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या।